CCN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड गावात 21 फेब्रुवारी रोजी 75 वर्षीय सुंदराबाई नामदेव जाधव यांची निघृण हत्या झाली होती। मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात शेतात आढळून आला। त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्येची घटना घडवली गेली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात मेंढपाळ दारकुबा बालाजी भावले हाच आरोपी असल्याचे उघड झाले। आरोपीने मेंढ्या चारण्यावरून सुरू झालेल्या वादातून हत्या केली असे पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी आरोपीला गोलटगाव येथील नातेवाईकांच्या घरी लपलेल्या ताब्यात घेतले। त्याने आपला गुन्हा कबूल केला। या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत आणि त्यांचे पथक सहभागी होते। सध्या आरोपी पुढील तपासासाठी करमाड पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाई सुरू आहे। दिनांक 21 फरवरी शनिवार दुपारी ग्रामीण पोलिसांना अशी माहिती मिळाली की एक 75 वर्षीय महिला नामे सुंदराबाई नामदेव जाधव, त्याचा मृतदेह त्याचे शेकटा विलेज पोलीस स्टेशन करमाडची हद्दीमध्ये मिळाला आहे। हे माहिती मिळताच माननीय SP सर श्री विनय कुमार राठोड याचे आदेशान्वये आम्ही लोकल क्राइम ब्रांच श्री विजय सिंग राजपूत इन्स्पेक्टर याची टीम, पूर्ण फॉरेन्सिक्स टीम, टेक्निकल एनालिसिस विंग सोबत डॉग स्क्वॉड, श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण त्याची टीम, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंग राजपूत याची टीम स्पॉटवर दाखल झाले आणि त्यांनी अशा पाहिला की जे महिला मयत आहे ते त्याचे शेतचे कोपऱ्यावर मयत मिळून आली आहे आणि कोणी त्याचे डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करून स्पॉटवरून निघून गेला आहे। पोलिसांनी तपासचे जर चक्र फिरवले तर अशा माहिती मिळाली की मयतचा नवरा नामे नामदेव जाधव, त्याचे 2011 मध्ये निधन झालेला आहे। त्याचा एक मुलगा अजून आहे संजय उर्फ बाळा, तो LICचा एजंट आहे आणि नेहमी महिला पाय चालत सकाळी ते त्याचे शेतमध्ये जात होती आणि तिथे ते शेतची रखवाली करत होती। अजून जर तपासणी केली, तांत्रिक तपासणी केली आणि लोकांसोबत चर्चा केली तर अशा माहिती मिळाली महिलाचे शेतचे आजूबाजू त्याचे मेंढपाळ पण होते, जे मेंढी चरायला शेतला ये जा करत होते आणि त्याचे सोबत याविषयी बद्दल एक मेंढपाळ नामे दरकुबा भावले, वय 46, राहणारे लाडसावंगी, त्याचे सोबत शाब्दिक वाद झाला होता की तू माझे शेतमध्ये येऊ नका आणि तुमचे मेंढ्या घेऊन निघून जा। याचा राग मनात धरून त्यांनी महिलाला जर एकटीच झोपत असताना पाहिला तर त्यांनी तिथून एक दगड उचलून त्याचे डोक्यात टाकून त्याची हत्या करून ते निघून गेला। तो माणूस तिथे एक अजून मेंढपाळ होता नामे बाळू बुचडे, त्याच्या सोबत ते मागचे 3 महिन्यापासून काम करत होता आणि तो दारू आणि गांजा पिण्याचे सवयीचा होता। त्यांनी एक फॉल्स अलिबाय पण क्रिएट केला होता की घटनाच्या दिवशी आम्ही माझे भाचीचे लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण चुकीचा आहे असे सिद्ध झाला आहे। हे पूर्ण तपास माननीय SP सरचे निर्देशन खाली LCB ची टीम आणि श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण, करमाड पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री सम्राट सिंग राजपूत आणि इतर पूर्ण पोलीस ग्रामीण पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने उघडकीस आणलेला आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।